आरक्षण विषयावर चर्चा केली पाहिजे, संवाद साधला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या माझ्या खरं तर आरक्षण चळवळीतल्या सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत, ज्या गरजा आहेत, त्या पूर्ण सरकार करतं की नाही किंवा सरकारची ती अपेक्षा आहे की नाही, या सगळ्या मुद्द्यावर असं वाटतं की भरभरून बोललं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या समोर याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. आणि ती चर्चा तुमच्या सोबत दिलखुलास व्हावी एवढीच माफक अपेक्षा आहे, बाकी काय विषय नाही. आरक्षण हे महत्वाचं आहे. आता जर काल परवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने SC आणि STच्या आरक्षणासंदर्भात फार मोठी भूमिका घेतली. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला भारतीय संविधान मिळालं आणि ते देशात लागू झालं. संविधानाची निर्मिती 26 नोव्हेंबर 1949 ला झाली. लागू आपल्या देशात 26 जानेवारीला झालं, म्हणजे लगेच जानेवारी महिन्यात. त्यावेळेस आरक्षणाची जी काही चौकट होती, या देशामध्ये फक्त SC आणि STच्या प्रवर्गातल्याच लोकांना त्या ठिकाणी आरक्षण होतं. OBC हे नंतर आलं, ज्यावेळेस मंडल कमिशन आलं त्याच्यानंतर OBC आरक्षणाची एंट्री झाली. त्याच्या अगोदर SC आणि STच होते. त्या दिवसापासून आज तागायत ज्या काही म्हणजे 40, 50, 60, 70 ज्या काही जाती असतील, आणि मग देशभरात वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या त्या SC ST मध्ये ज्या काही जाती आहेत, त्यांचा जो काही समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, तो जर समावेश आपण लक्षात घेतला तर एकदा त्याच्यामध्ये एंट्री केली तर दुसऱ्याला एंट्री त्यांनी नंतर दिलेली नाही. आणि अजिबात हलवता येत नाही. आरक्षणाची मर्यादा 10 वर्षाची होती, परंतु 10 वर्षानंतर सरकार ते बदलू शकलं नाही. आणि सरकारची तशी नियत पाहिजे हा नंतरचा विषय. आणि मग आरक्षण किती महत्वाचं आहे, गेल्या 75 वर्षामध्ये देशाची प्रगती झाली की नाही माहित नाही, परंतु माणसांची प्रगती मात्र, त्यांच्या विचारांची प्रगती मात्र होणं जे अपेक्षित होतं ते कालांतराने तुम्ही आम्ही त्या विचारांशी म्हणजे उपेक्षित राहिलो असं म्हणलं तरी हरकत नाही किंवा वावगं नाही. आज महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, धनगर समाज ताकदीनं आरक्षण मागतोय, मोर्चे आंदोलनं सुरू आहेत. मराठा समाज आरक्षण मागतोय, मोर्चे आंदोलनं सुरू आहेत. मुस्लिम समाजा तर म्हणजे त्या धर्मात जन्माला येणं हे सुद्धा तसं धार्मिक दृष्ट्या किती म्हणजे संकटाचं आहे. त्यांना आरक्षणच मिळू द्यायचं नाही अशा पद्धतीची एक व्यवस्था आहे. भले ते या देशाचे नागरिक असले तरी त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. आता हा एक मुद्दा आहे. आणि जे प्रवर्गामध्ये आरक्षण आहे, जसं SC मध्ये म्हणजे ज्या काही 30-40 जाती आहेत, म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या अंतर्गत वाद हाच जरी समजा महत्वाचा असला तर प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या हक्काचं आरक्षण दुसरी जात त्या ठिकाणी हे करते. पण असं कुणीच म्हणत नाही की त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहेत. आणि त्या स्पर्धेच्या युगामध्ये आरक्षणाची ज्या पद्धतीनं जी काही बांधणी आणि जी काही गरज समाजाची आहे ती ओळखून घेतली पाहिजे. आणि मग माननीय सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात त्या अमेंडमेंटची तारीख आता मग सांगत नाही, परंतु मी ते इंग्रजीमध्ये आहे ते मागून घेतलंय. उद्या सगळं वाचून मी त्याच्यावर चांगला सविस्तर चर्चा सुद्धा करणार आहे. कायदेशीर बाजू माझी अशी इच्छा आहे, संतोष शिंदे साध्या भाषेत तो मांडण्याचा प्रयत्न करेल आणि मी करणारच आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण एक क्रांतिकारी निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतला की SC आणि ST प्रवर्गाचं आता कॅटेगरीमध्ये म्हणजे सब कॅटेगरी त्या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे जसं OBC मध्ये भजक 3 त्या ठिकाणी गट केले, तसे आता SC मध्ये सुद्धा आणि ST मध्ये सुद्धा होणार आहेत. म्हणजे जसं धनगर समाज आरक्षण मागतोय, ST मध्ये मागतोय, आदिवासी म्हणून मागतोय, समावेश होऊ शकत नाही म्हणून फेटाळलं जातंय. 40 वर्ष त्या ठिकाणी संघर्ष केला जातोय, मिळत नाही. मी का उदाहरण देतोय, कारण आता आरक्षण मिळण्याचं एक सूर्याचा किरण म्हणा किंवा एक स्पेस म्हणा आता सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयामुळे त्या ठिकाणी झाली की सब कॅटेगरीमध्ये आता धनगड म्हणून तो समाज एंट्री करू शकतो आणि इतर राज्यामध्ये जसं ST मध्ये आहे तसं.
म्हणजे हे उदाहरण इथं परफेक्ट बसू शकते. तीच परिस्थिती एससीची सुद्धा होणार आहे. म्हणजे त्याच्यात ज्या काही जाती आहेत आणि असं कुणाला वाटतं की आमच्यावर अन्याय होतो, मग त्यांचे खासदार किंवा त्यांची लोक सभागृहामध्ये संसदेच्या ताकदीनं बाजू मांडतील आणि ते त्या ठिकाणी भूमिका पूर्ण करून घेतील. आज मला असं वाटतं भूमिका मांडणारे, रेटणारे आणि ती भूमिका पुढे घेऊन जाणारे अपेक्षित आहेत, जे आज राज्यामध्ये दिसत नाही. म्हणजे मी देशभरातलं सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने हे सगळं केलं, याचा अर्थ प्रियम्बल बदलला जाणार आहे आणि ज्या काही म्हणजे निगेटिव्ह नरेटिव्ह काही तथाकथित मंडळी जे प्लांट करतायत ते अजिबात खऱ्या नाहीत. तर जे काही मी आता चर्चा करतोय ते तशा पद्धतीनं होणार आहे असं एकंदरीत वाचनातून समोर येत आहे. आता मी राज्याचा मुद्दा घेतोय. बघा, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना प्रमाण मानून फुले-शाहू आंबेडकरांची विचारधारा या महाराष्ट्राशी इतकी रुजलेली आहे की तुम्ही आम्ही त्या विचारधारेचेच आहोत हे आता म्हणजे ठाम झालेलं आहे. परंतु ते परत परत यासाठी सांगावं लागतं, जातीवादी मंडळी चुकीच्या पद्धतीनं प्रचार करतात. आरक्षणाचं तसंच झालंय. जे आरक्षण विरोधक आहेत तेच मुळात सत्तेत बसले. त्याच्यामुळे आरक्षणाचा जो काही फुटबॉल होतोय, म्हणजे उदाहरणच घ्या, मराठा समाज लाखोंच्या संख्येनं 57, 58, 59 काहीतरी त्यांनी मोर्चे काढले. मोर्चे इतके शिस्तबद्ध होते, मुक मोर्चे होते की सरकारवर प्रेशर आलं, पण ते मुक आहेत म्हणलं की मग सरकार शांत राहिलं. प्रश्न काय आहे की तिथं आरक्षणाची मागणी काय आणि सरकार देत आहे काय? सरकारने दोनदा दिलं, फेटाळलं गेलं, त्याच्यावर चर्चा झाली, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरल्या किंवा पुढे घेऊन जाण्याचं सुद्धा हे झालं. परंतु आरक्षणामध्ये सरकार 100% मराठ्यांची फसवणूक करतंय हे मनोज जरांगे पाटलांनी जाहीरपणे सांगितलंय. सरकारने मनोज जरांगे पाटलांना सुद्धा त्यांच्या त्या घेऱ्यात घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची जी प्रामाणिक भूमिका आहे, मराठ्यांप्रती आहे, धनगरांप्रती आहे किंवा इतर, ते सगळ्यांसाठी लढणार अशी जी भूमिका त्यांनी घेतली, लोक त्यांना रिस्पेक्ट द्यायला लागले. एक महत्वाची गोष्ट काय झाली, सरकार त्यांनी त्यांच्या पायाशी आणून बसवलं. सगळे मंत्रिमंडळ पायाशी होतं. कारण जो काही इन्सिडन्स तिथं घडलेला आहे, राज्याचा मुख्यमंत्री मराठा समाजाचा आहे आणि मराठ्यांवर अन्याय होतो आणि मराठा आरक्षण मिळत नाही, पण सरकार एकाच जातीचं आहे का असं पण बोलू लागले, चर्चा लागली. आणि मग ओबीसींना उचकवण्यात आलं की तुमचं आरक्षण धोक्यात आहे, तुम्ही रस्त्यावर आलं पाहिजे. या सगळ्या ह्याच्यामध्ये जरांगेंच्या ज्या काही मागण्या आहेत, ओबीसींच्या ज्या काही मागण्या आहेत, इतर जातींच्या, धनगरांच्या ज्या काही मागण्या आहेत, सरकार त्या आरक्षणाच्या मागण्या किंवा भूमिका समजून घ्यायला तयार आहे का? तर गांभीर्यानं विचार केला आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर उत्तर हे सरकारकडं नाही. आरक्षण देऊ शकत नाहीत, देऊ शकले नाहीत, बोलू शकत नाहीत, मांडू शकत नाहीत, सांगू शकत नाहीत. इतकी जर आरक्षणाची विधारक परिस्थिती असेल तर मग सरकारचा सत्तेत असून उपयोग काय? काल परवा मी एक आर्टिकल वाचलं आणि त्याच्यामध्ये आरक्षणाची कशी मागच्या 40-50 वर्षात फरफट झाली आणि कशी ह्या 6 महिन्यात फरफट झाली. जरांगे महाराष्ट्राला ह्या 4-6 महिन्यातच माहीत झाले समजा, परंतु त्यांनी जे प्रामाणिकपणे आंदोलन पुढे घेऊन गेलं, त्यांच्या काय मागण्या आहेत आणि सरकारने, शिंदे साहेबांनी काय दिलंय, फडणवीस साहेब कसे मध्ये मध्ये पिना मारतायत किंवा अजित पवार कसं वेळ काढूपणा करतायत, या सगळ्यांचा इंटरेस्ट झिरो आहे आरक्षण ह्या प्रकरणामध्ये. त्यांना समाजाची मतं पाहिजेत, सगळ्यांना एकत्र म्हणजे असावं असं कुणाला वाटतं न वाटतं हा संशोधनाचा विषय. पण समाजाच्या गरजा नेत्यांच्या कधीच लक्षात येत नाहीत. समाजाच्या गरजा समाजामध्ये काम करणारे लोक प्रामाणिकपणे मांडतात. आणि मग आरक्षणाची जी भूमिका आहे, आरक्षणाची जी चळवळ आहे, मी मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं ते आर्टिकल वाचलं आणि त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की आरक्षण या पद्धतीनं मागितलं जातंय, पण सरकार त्या पद्धतीवर चर्चा नाही करत, दुसरं दिलं जातंय. राज्यघटनेची चौकट ते सांगतेय का? याचा अर्थ मी जे माझ्या टायटलमध्येच प्रश्नात की जरांगेंच्या म्हणजे सध्याची अवस्था आहे, म्हणजे येणार आहे मी त्या विषयावर की आज जरांगे म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही, एवढी शरीराची त्यांची अवस्था भयानक झाली. लाखो लोक त्यांचं स्वागत करतायत. आता त्यांचं जे काही मेळावे, मोर्चे जे काय चालले,
मग या पद्धतीनं चाललेल्या गोष्टी सरकारला लक्षात येत नाहीत आणि सरकार ईडब्ल्यूएसच्या गप्पा हाणल्या. सरकारने दोनदा ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं, पण साहेब ईडब्ल्यूएस आरक्षण हे सरकारनेच बाद ठरवलंय. आत्ताच परवा नोटिफिकेशन काढलं त्यांनी, जी काय आता याची भरती त्या ठिकाणी झाले तिथं ईडब्ल्यूएस. मग मराठ्यांना का फसवलं? साधं म्हणजे अर्थ आहे ना त्याचा. म्हणजे सरकार जर जाणीवपूर्वक फसवणार असेल तर फसवणूक सुद्धा सरकारच करते. आणि फसतंय कोण? भोळा बाबडा समाज. आज समाजाला चांगल्या मार्गदर्शनाची, प्रॉपर आरक्षणाच्या चळवळीच्या अभ्यासकांची आणि सगळ्यात महत्वाचं प्रामाणिकपणे, पैसे खाणारे नाही, प्रामाणिकपणे लढणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रत्येक समाजाला गरज आहे. कारण पैशावर विकले जाणारे कार्यकर्ते आणि नेते सरकारमध्ये बसलेले आणि किंवा सत्तेमध्ये किंवा लोकप्रतिनिधी म्हणून बसलेले बरोबर अशा स्वार्थी लोकांना हाताशी धरतात आणि अख्ख्या त्या संघर्षाच्या आंदोलनाचा म्हणजे चुराडा करून टाकतात, दिशाभूल करून टाकतात किंवा घात करतात असं म्हणलं तरी हरकत नाही. कारण काही घातकी नेते मी स्वतःच्या डोळ्यांनी लोकांमध्ये काय चर्चा करतात, खाजगीत काय चर्चा करतात आणि सेटलमेंटला बसल्यावर काय चर्चा करतात. मग समाज गेला उडत, स्वतःचा स्वार्थ बघतात. बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया म्हणून स्वतःची घरं भरतात. साध्या साध्या गाडीवर फिरणारे आज लक्झरियस गाड्या घेऊन फिरतात. एवढी प्रगती कुठल्या कष्टाने केली? म्हणजे एवढं त्यांचं उत्पादन किंवा उत्पादन अचानक कुठं वाढलं ह्याचा जर संशोधन केला तर सेटलमेंटमध्ये ह्यांचं उत्पादन वाढलं हे सगळ्यांना माहिती आहे. हरकत नाही, त्यांना शुभेच्छा आहेत. ते प्रत्येक संघर्ष करणारा कार्यकर्ता लबाडा असला तरी तो मोठा झाला पाहिजे. बाकी त्याचं वाईट व्हावं आपली काही धारणा नाही. पण जो माणूस प्रामाणिकपणे संघर्ष करतोय, भले जरांगेंना लोक सगळं देतील, पण बघा प्रत्येक जातीत एक जरांगे जन्माला आला पाहिजे या मुद्द्यासाठी मी आपल्या समोर चर्चेला आलोय. प्रत्येक जातीत एक जरांगे जन्माला आला पाहिजे. का आला पाहिजे? का गरज आहे त्या प्रत्येक जातीतल्या जरांगेंची? प्रामाणिकपणे, भले त्यांना काही नावं ठेवू द्या किंवा त्यांचा स्वभाव काही असू द्या, तुमच्या काय चांगल्या स्वभावाचे काय लोणचं घालायचंय का खिचडी करायची, काय उपयोग नाही. मग तो माणूस जर तसं वागत असेल तरी लोक त्यांच्यावर प्रेम करतातच की. मुद्दा हाच आहे, त्यांनी ज्या पद्धतीने लोकांचा विश्वास संपादन केला आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, तो प्रामाणिकपणा पैसे देऊन आणि जाहिरात करून सुद्धा तेवढं प्रेम अजिबात मिळणार नाही. म्हणजे असे काही म्हणजे घर आहेत, नवरा बायको असतील किंवा त्यांच्या कुटुंबातले सदस्य, की लेकरा बाळांवर जेवढं प्रेम करतात ते 10 पट जरांगेंवर करतात. अरे मला मागाशी साताऱ्याची मी त्यांची सभेची लाईव्ह पाहत होतो आणि ते तासभर बोलले. त्यांची जी काय भूमिका मांडली, आता काय होतं, भूमिका त्याच होतात म्हणून त्यांना सतत ते बोलावं लागतं. त्यांना त्याचा त्रास झाला आणि बरोबर 1 तासानंतर ते खाली बसले. हात असाच होता, तो माईक पडला आणि नंतर थरथर करायला लागला, हात पुढं मागं होत नव्हता. जरांगेंची अवस्था आहे. मराठीने त्याच्यातला बोध घेतला पाहिजे की तो माणूस उद्या त्यांचं जर बरं वाईट झालं, तुम्ही पैसे किती द्यालो, जीव आणणार आहे का त्या माणसाचा? सरकारनं हे लक्षात घेतलं पाहिजे. मान्य मुख्यमंत्री महोदय असतील, मान्य उपमुख्यमंत्री महोदय असतील. त्याचं कारण असं आहे, काही लोक हे सगळं चिथावणीवर वक्तव्य करून, जसं त्या राणेंचं वक्तव्य बघितलं, म्हणजे डायरेक्ट त्या पाकिस्तानचा जो म्हणजे जो काही निर्माता आहे जिना, त्याच्याशी तुलना करतायत राव. म्हणजे आमदार आहेत, वडील मुख्यमंत्री होते, आता खासदार आहेत आणि त्या भाऊ खासदार होते आणि त्यांनी असं स्टेटमेंट करावं का? त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी किंवा शाबासकी मिळवण्यासाठी. मंत्रीपद अजिबात मिळणार नाही. मग त्याच्यासाठी एवढे उठाठेव, बर हरकत नाही. पुढं त्या जरांगेंची अवस्था, खाली बसल्यानंतर सगळे शूट करत होते, तो माणूस ते कॅमेऱ्याला बघून परत उठले आणि ते निघून गेले, कारण तब्येत तेवढी भयानक होती. पाठीचा त्रास काय असतो, आता मी एक म्हणजे योगा शिक्षक आहे आणि मी एक कार्यकर्ता पण आहे आणि त्रास काय असतो हे आपल्याला कळतंच. तशा त्रासामध्ये तो माणूस तरी पण फिरणार. उद्या पुण्यामध्ये येणार आहेत, उद्या 11 तारीख आहे आणि रविवारी असल्यामुळे उद्या त्यांचा
तीच साताऱ्यातली रॅली आता संध्याकाळी निघून किंवा उद्या सकाळी निघून त्या पुण्यात येणार आहे. पुण्यातून परत अजून पुढे जाईल. जीवाचं काय, जीवाची काळजी. म्हणजे यांची अवस्था, मनोज जरांगे पाटलांची आत्ताची अवस्था अत्यंत वाईट आहे, बिकट आहे. आणि दुसऱ्या बाजूला सरकारची भूमिका अत्यंत निष्ठुर आहे, कठोर आहे आणि हिताची नाही. आणि मग ते सरकार विरोधात बोलतात. हे बघा, सरकार कुणाचंही असू द्या, संघर्ष करणारे सरकार विरोधात बोलणारे, पण बार्गेनिंग करणारे किंवा चर्चा संवाद करणारे हे चांगली भूमिका मांडून तुमच्या सगळ्या बोलणाऱ्या प्रवक्त्यांना किंवा त्या वाचाळवीरांना हे थांबवणार आहेत की नाही. म्हणजे आज महाराष्ट्राला एक प्रबोधनाची, चांगल्या केडरची आणि विचारांची गरज आहे. सगळ्यांना एकत्रित ठेवण्याची गरज आहे. तर हे जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये कसं विष पेरलं जाईल. आता काय म्हणे, जरांगेंचा आंदोलनाच्या भूमिकेचा फायदा हा मुसलमानांना होणार आहे. काय मुसलमानांचा संबंध आहे बरं? मुसलमान या देशाचे नागरिक नाहीत का? बरं, EWS हा फक्त काय कुठल्या ओपन मध्ये बसणाऱ्या प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, मग त्याच्यामध्ये ओपन मध्ये जेवढ्या जाती येणार आहेत किंवा जे बसतात त्या सगळ्यांसाठी. आता जर मग त्याच्यात ते बसले आणि तुम्ही झोपले, विषयच नाही ना. तुम्ही घ्या ना ताबा त्या जाग्यांचा, पण का? धर्मावर बोलल्याशिवाय, धर्माच्या विरोधात बोलल्याशिवाय, वादविवाद लावल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय ह्यांचं दुकानच चालणार नाही. आणि मग ह्या जर गोष्टी सगळ्या हे असतील तर ह्या किती म्हणजे कशा पद्धतीनं, कशा विचारधारेनं हे ह्यांच्या लक्षात, नजरेत काय येत नसतील? काय ह्यांना त्या लोकांची तळमळ कळत नसेल? कारण भाजपला मुस्लिम टार्गेट करून तुमचं आरक्षणाचं आंदोलन काय आहे याच्यापेक्षा तुम्हाला डॅमेज करून, बघा, मुस्लिमांचा फायदा होतोय म्हणलं की जरांगेंच्या आसपास जे आरक्षण मागणारे हिंदुत्ववादी असतील, जरांगेंचे समर्थक म्हणून भिडे गँगचे वगैरे लोक घुसले होते त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर ती जी लोक आहेत ती ह्या मुद्द्यामुळे बरोबर बाजूला जाणार. ते जावेत किंवा न जावेत ह्याच्याशी मला काय देणं घेणं नाही. जसं आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज जरांगे पाटलांना भेटले. त्यांनी काय सांगितलं, मी जरी त्या पक्षाचा असलो, ते साताऱ्यात हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मी एक समाजाचा घटक म्हणून सुद्धा मी तिथं गेलो. हा त्यांचा मोठेपणा आहे. पण त्यांची बाहेर विचारधारा पक्षाची आणि त्यांची कंप्लीट त्या भूमिकेच्या विरोधात, पण ते गेले का नाही तिथं, हा मोठेपणा समजून घेतला पाहिजे. नाही कोण घेत. आणि मला सांगा, मग हे जर असंच होत राहिलं म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण करायचं, खाली सुद्धा मराठा ओबीसी वाद लावायचा आहे, मराठा दलित वाद लावायचा आहे, त्यांच्यात भांडणं लावायचं, तर राजकारण करायचं आहे. हे जर पुढाऱ्या लोकांची जर म्हणजे ती काय आयडियोलॉजी सिस्टीम असेल, राज ठाकरे काय भूमिका मांडतात, राज ठाकरे तर आरक्षणाची महाराष्ट्राला गरजच राहणार नाही किंवा राहू नये किंवा नाही असं म्हणतात, त्या अर्थात त्यांच्या डोक्यात दुसरं प्लॅनिंग असू शकतं. पण त्यांची हिंमत झाली ना आरक्षण नकोय म्हणण्याची किंवा त्या आयडियोलॉजीनं विचार करायची. आता राज ठाकरे का असं म्हणले? कारण जे काही जाती जातीमध्ये किंवा राजकारणामध्ये सुद्धा पॉलिटिक्समध्ये काही लोक षडयंत्र करतात असं ते म्हणतात. भूमिका तेच मांडतात पण ते दुसऱ्यावर ढकलतात. आरक्षण नकोय किंवा नसलं पाहिजे किंवा परप्रांतीयाचा त्यांनी जो मुद्दा दिला किंवा काढला, याचा अर्थ त्यांना म्हणजे आरक्षणावर त्यांचं फार प्रेम आहे असं वाटत नाही. पण त्यांच्यासोबत जे मराठा बहुजन समाजाची लोक आहेत त्यांच्या आरक्षणाची भूमिका काय असेल, तर ते जी साहेबांची असेल त्यांची. असं कसं काय चालेल? अशाने समाजाचा सत्यानाश होईल, अशाने समाजाला काहीच मिळणार नाही, अशाने सामाजिक विद्वेषाचं राजकारण तयार होईल. हे राज ठाकरेंना समजत नाही का? राज ठाकरेंना हे कळत नाही का? राज ठाकरे एवढे ती भूमिका समजून घेणे इतपत विचार करत नसतील का? ठाकरेंची आयडियोलॉजी महाराष्ट्राला नक्की माहिती. मग ते ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, पण ते नंतर जे काय वेगळे झाले त्याच्यातून यांच्या भूमिका बदलत चालल्यात, हा संशोधनाचा विषय. त्याच विचाराने सरकार प्रयत्न करतंय का, विचार करतंय का, भूमिका मांडतंय का? मी का चर्चा करतोय?
मित्रांनो बघा, दोन चार बारीक गोष्टीनं जर विचार केला, आणि विचार याच्यासाठी करायचा कारण विचार केला तरच चर्चा होते, आणि चर्चा केली तरच तुम्हाला त्या मुद्द्यातलं गमक कळतं. म्हणून मी आता गेले 8-15 दिवस झालं योगाच्या माध्यमातून लाईव्ह येत होतो. मला भूमिका मांडायच्या होत्या. तुम्ही सगळे पाहत नाही, जास्तीत जास्त शेअर करत नाही किंवा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत नाही. तुम्ही माझ्या इतर संतोष शिंदे ऑफिशियलच्या किंवा इतर आपल्या चॅनलवरच्या फेसबुक पेजवरच्या व्हिडिओ पाहत नाही किंवा शेअर करत नाही. म्हणून असं वाटलं की थोडा ब्रेक घ्यावा, परंतु तुमचा प्रतिसाद हजारो पट चांगला आहे याची मला कल्पना आहे. आज महाराष्ट्राला मी प्रामाणिकपणे सांगतोय, महाराष्ट्र पेटवणाऱ्यांची गरज नाही, महाराष्ट्र वाचवणाऱ्यांची गरज आहे. आज पेटवण्याची भाषा होते. सरकारमधले आमदार किंवा लोकप्रतिनिधी किंवा त्यांची लोक इतकं टोकाचं बोलतात. जो भारताचा शत्रू आहे आणि फाळणी झाल्यावर जिना गेला ना तिकडं, मग जिनाचं जरांगेंना कनेक्शन जोडणं म्हणजे अख्ख्या मराठ्यांना त्या ठिकाणी दुखावणं, असं फडणवीस साहेबांना वाटत नाही का? मला असं अजून सगळ्यात महत्वाची जी चर्चा करायची आहे, मी जे 2-4 मुद्दे म्हणले त्यातला पहिला मुद्दा, भाजपचे जे काही लोक बोलतात, दरेकर असतील, राणे असतील, अजून कोणी असतील, पक्षाची भूमिका आहे ही 100% निर्विवाद गोष्ट आहे. धर्माच्या नावावर तर त्यांची मुस्लिम कसे वाईट आहेत हे सांगण्याचे आहे, आणि जे जे चुका करतात मुस्लिम समाजात त्याच्यामुळं समाजाला ते सगळं सहन करावं लागतं, हा पण तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. पण आरक्षणच त्यांना द्यायचं नाही किंवा आरक्षण विरोधीच भूमिका या लोकांची आहे, अशा त्या ठिकाणी भूमिका मांडत असताना आरक्षण राहिलं बाजूला, आणि आरक्षण चळवळीच्या नेत्यालाच इतकं डॅमेज करायचं, इतकी हिंमत सरकारमधून, सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय तर होत नाही ना. मनोज जरांगे पाटलांना डॅमेज करायचं किंवा अत्यंत खालच्या पातळीची टीका करायची, अत्यंत बदनाम करायचं किंवा ट्रोलिंग करायचं, याचा अर्थ फक्त मराठ्याच्या नेत्याला होणार आहे आणि ते ओबीसीच्या नेत्याला होणार नाही, हे डोक्यातून काढून टाका. त्यांना सुद्धा बदनाम करणारी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. फक्त आताच्या ओबीसीचे जे काही आंदोलन करतायत असं दाखवतात, हे सगळे सरकार समर्थक आहेत, भुजबळ समर्थक आहेत, स्वतः भुजबळ पण आहेत. हे सरकारचे लाभार्थी आहेत का नाही? मी जर ओबीसी असेल तर माझा नेता हा निपक्षपाती पाहिजे किंवा समाजाचा माणूस तरी आंदोलन करणारा, खरंय की नाही? म्हणजे सगळं निघून परत तुम्ही विरोधी पक्षावर थापायचं आणि सरकारच्या दावणीला बांधायचं, हा खोटारडेपणा आहे. म्हणून मी म्हणतोय आमच्या गर्दीपेक्षा आमची दर्दी लोक अपेक्षित. म्हणून मध्येच एक चर्चा हे करतोय की संतोष शिंदे ऑफिशियल हे जे युट्यूबचं आपलं अत्यंत सामाजिक विचारपीठ आहे, त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फॉलो करा. आपलं फेसबुक पेज आहे माझं, संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र म्हणून, त्याला जास्तीत जास्त फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या. मी जे आता उदाहरण सांगितलं की जे आरक्षणावर परत येतो, सरकारला वाद लावायचा आहे असं वाटतं, मग ते जी स्क्रिप्ट लिहिली जाते, मान्य गृहमंत्री सत्ताधारी पक्षाचा भाजपचा आहे, त्यांचाच आमदार काहीही बोलतो, याचा अर्थ त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय बोलतो का साहेब? याच राणेंनी माग एकदा सांगितलंय, तुम्हाला आठवत असेल, आपला बॉस सागर बंगल्यावर आहे, अजिबात काळजी करायची नाही, काय वाटेल ते करा, हाना मारा झोडा. कसं बोललं जातं? म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ अजिबात काळजी नाहीये, काय व्हायचं ते होऊ द्या. आणि मग ही स्क्रिप्ट सन्मान्य फडणवीस साहेब लिहून देत असतील का? हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ईडब्ल्यू आरक्षणाचं गाजर दाखवलं. शिंदे साहेबांनी सुद्धा 10% दिलंय, ते ईडब्ल्यूएस मधूनच दिलंय. त्याच्या अगोदर सुद्धा दिलं होतं फडणवीस साहेबांनी, तसंच दिलं होतं. मग आत्ताचं जे नियुक्त्या होत्या, कुठल्या खात्याच्या होत्या, कुठल्या पदाच्या होत्या माहितीये का तुम्हाला? कधी जागा निघतात, कधी भरतात, काय महाराष्ट्राला कळत नाही, कारण जागाच ते काढत नाहीत, भरतीच करत नाही, नोकर भरतीची. बेरोजगारांची संख्या भरपूर वाढली आणि महाराष्ट्रातले रोजगार प्रत्येक वेगवेगळी कंपनी गुजरातला पळवते. गुजरातला काय भीक लागली का? गुजरात काय भिकेला ढोळे लागलेत का? त्याला विचारा बरं त्यांना जाऊन. अरे त्यांच्याच देशाचा प्रधानमंत्री आहे, देशाचा गृहमंत्री आहे,
सगळे महत्वाचे पद त्यांच्याच राज्यातल्या नेत्यांना असून सुद्धा इतर राज्यातले उद्योग पळवले जातात. महाराष्ट्र एक नंबरला आहे त्याच्यामध्ये. आमच्या नेत्यांना काहीच वाटत नाही का? तिसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे, आरक्षणाची टक्केवारी वाढवल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही हे सगळ्यांना माहिती. केंद्रात सरकार कुणाचं आहे? राज्यात संघर्ष सुरू आहे आरक्षणाचा. केंद्रात तुमचं सरकार आहे ना, मग त्या सरकारला सांगा ना आरक्षणाची मर्यादा वाढवायला, टक्केवारी वाढवायला. का हिंमत केली जात नाही कुणाची? का हिंमत नाही कुणाच्या मध्ये? याचा अर्थ काय माहितीये का मित्रांनो? याचा अर्थ यांना सरळ वेळ काढूपणा करायचा आणि कोणालाच काय द्यायचं नाही. ही जी म्हणजे एक प्रशासकीय भंगार सिस्टीम झाली ना, निकाल लवकर देऊच द्यायचा नाही. म्हणजे त्या समजा शेतकऱ्याचा एखादा प्रश्न आहे, मार्गीच लावायचा नाही. वर्षानुवर्ष ते बिचारे खेटे मारतात, नंतर सरेंडर तेच होतात. ही अवस्था आहे. कार्यतत्पर सरकार, नेता, मंत्री, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणीही मिळायला तयार नाही. मग तिथंच आरक्षणाचा फुटबॉल होता. आणि माझा सगळ्यात महत्वाचा आहे, आरक्षण प्रश्न सरकार सोडू शकत नाही ना, तर माझा एक 4-5 महत्वाचे मुद्दे. KG to PG पर्यंत संपूर्ण शिक्षण कुठल्याही जाती धर्माचं असू दे, त्याला सक्तीचं, मोफत आणि दर्जेदार देऊन टाका. तुमच्याकडे यायचीच गरज नाही. दुसरं, महागाई 100% कमी करा आणि अल्प दरामध्ये सगळं द्या. काही गरज नाही तुम्ही फुकट सुद्धा काय देऊ नका. तिसरं महत्वाचं आहे, उद्योग धंद्याला बळ द्या आणि तरुणांना कर्ज द्या. सिबिल तुम्हीच बदनाम करणार आणि परत लोन होणार नाही म्हणून तुम्हीच सांगणार. एक दुसरं त्याच्यातलं की कर्ज वाटप प्रकरण जर वाढवले आणि उद्योग व्यवसायावर प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं केले ना, तर लाडकी बहीण म्हणून 1500ची भीक देण्यापेक्षा आणि मतांना 2-5 हजार रुपये वाटण्यापेक्षा मतदार राजाला एवढं सधन करा, सक्षम करा. तुमचे जे महासत्तेचे स्वप्न आहेत ते फक्त बुडबुडे असतील असं वाटतंय, तर त्याला जर अजून दर्जेदार करता आलं तर फार महत्वाचं होईल, जे की हिंमत नाहीये सरकारमध्ये. मग तुमच्या आरक्षणाकडे कोणी बघणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जेवढ्या डिपार्टमेंट्स आहेत, जेवढ्या निमशासकीय संस्था आहेत आणि जेवढ्या कंपन्या आहेत, जास्तीत जास्त 100% नोकरी भरती करा आणि महाराष्ट्रातल्या लोकांना प्रथम प्राधान्य द्या. लोक रोजगारांचा प्रश्न मिटला आणि 4 घास खायला जर घरात मिळाले ना, लोक तुमचे आयुष्यभर उपकार मानतील. ही करण्याची इच्छा, मानसिकता किंवा काही आहे का सरकारमध्ये? अजिबात दिसत नाही. आणि इतकं जर पाप असेल सरकारकडं आणि सरकारच्या मनात, तर मग मला सांगा कसं काय लोक ह्यांच्याकडे वळतील? म्हणून सरकारवर विश्वास नाही आणि म्हणून सरकार ज्या प्रमुख मागण्या आहेत आरक्षणाच्या दृष्टिकोनातून, त्या मागण्या, त्या नेत्यांची अवस्था संविधानात सरकारमध्ये नाही आहेत. गेंड्याच्या कातडीचे झाले सगळे, पण माणूस मात्र शरीराने वीक होत चाललाय ना, त्याचं काय करायचं? या सगळ्या गोष्टीचा साराचार विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर सत्तेतले लोक करत नाहीत. म्हणून मला असं वाटतं की मग संघर्ष करणारेच उद्ध्वस्त झाले. आरक्षणाची अशी आंदोलन आहेत, लोकांनी आत्महत्या केल्या. त्यांचं काय झालंय नंतर माहितीये का तुम्हाला? मदत सरकारने केली. मला परवाच आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या जुन्या कार्यकर्त्याचा फोन आला की अशी माहिती घ्यायला सुरू आहे. पण तोपर्यंत आमचा तो प्रसादनी आत्महत्या केली नाही याच आरक्षणासाठी. कित्येक लोकांनी प्राण दिलेत, पण ते कुटुंब रस्त्यावर आले, उद्ध्वस्त झालेत. तुमचे 2, 5, 10, 20 लाख रुपये काय होणार आहे त्याला? हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. याच्यावर कुणीही गंभीर व्हायला तयार नाही, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. मला या सगळ्या गोष्टीवर चर्चा करायची होती म्हणून मी आपल्या समोर आलो. मित्रांनो, हात जोडून शेवटी एवढंच सांगतो, आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. आरक्षण आपला हक्क आहे. संवैधानिक चौकट जर आम्हाला मान्य असेल, संविधान आम्हाला मान्य असेल, आम्हाला आमच्या देशासाठी काहीतरी करायचं असेल, तर आम्हाला त्या मुख्य प्रवाहात यायचंय. आणि मग मुख्य प्रवाहात येण्यासाठी आम्हाला आरक्षणाचा, मुलाबाळांना भविष्यासाठी आदर लागत. शिक्षण असेल, नोकरी असेल किंवा राजकारण असेल, या सगळ्यामधलं प्रतिनिधित्व हा विकासाचा फार मोठा रथ आहे. प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, भरे वैचारिक मतभेद काही असतील, या लोकांनी मोठ्या मनाने आता या आरक्षणाचा तिढा सोडवला पाहिजे. जीव जाण्यापेक्षा जिवंत माणसांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. आणि आरक्षण हे जर प्रतिनिधित्व असेल
तर तो जर समाजाचा हक्क असेल तर ती देण्याची हिंमत सुद्धा सरकारने दाखवली पाहिजे. अन्यथा नुसत्या वांझोट्या बैठका लावून आणि गप्पा गोष्टी करून प्रश्न सुटणार नाहीत. संघर्ष मात्र अजून तीव्र होईल असं वाटतं. आरक्षण हे मिळालंच पाहिजे, कारण शिक्षणाशिवाय आरक्षणाला महत्व नाही. म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पिणार आहे तो गुरगुरणार आहे, आणि गुरगुरण्याची ताकद आरक्षणामध्ये असेल तर ते मिळालं पाहिजे. यासाठी संघर्ष सुरू आहे. सरकारने वेळ काढूपणा करू नये. आरक्षण द्यावं, मोठेपणा दाखवावा, मार्ग काढावा, तरच काय ते खरं आहे. अन्यथा निवडणुकांमध्ये कालही सुपडा साफ झाला, आजही सुपडा साफ होईल, आणि उद्याही तुमचा राजकारणातला जर वेळ काढूपणा केला आरक्षणाच्या बाबतीत तर सुपडा साफ होणार आहे. हे साध्या भाषेत सांगतो. धन्यवाद. जय जाऊ, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. धन्यवाद. जास्तीत जास्त शेअर करा. झोपलेल्यांना जाग करायचंय. आरक्षण चळवळ मजबूत करायची आहे. आरक्षण जे जे मागतायत त्यांना मिळालं पाहिजे. धन्यवाद.